नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वीच्या वर्गासाठी भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका, जिला वार्षिक परीक्षा म्हणता, त्यासोबत सेकंड टर्म, सेकंड सेमेस्टर, ॲन्युअल एक्झाम म्हणतात. तिची भूगोलची प्रश्नपत्रिका वाचू शकता. इयत्ता 9वी द्वितीय सत्र परीक्षा 2026. विषय आहे भूगोल. गुण आहे 40. वेळ दिलेला आहे 2 तास. पूर्णपणे ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. काही डाऊट आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. पहिले व्हिडिओला पूर्ण बघा. अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर हाच पेपर येणार आहे का? तर याचंही उत्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, पूर्णपणे बघा. चला व्हिडिओला सुरू करूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा म्हटलेलं आहे. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिला, आंतरराष्ट्रीय वार रेषा पूर्णपणे टिंबटिंब महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. 4 पर्याय आहे, अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी आणि आर्क्टिक. तर जो काही योग्य पर्याय आहे तो निवडा आणि विधान पूर्ण करा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरा, टिंबटिंब मार्गाने मृत व्यक्तीचे अवयव गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवले जाते. 4 पर्याय विद्यार्थी मित्रांनो, लोहमार्ग, राज्यमार्ग, जलमार्ग, हरित छन्न मार्ग. जो काय आहे तो योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि विधान पूर्ण करायचं आहे. त्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, टिंबटिंब देशाची अर्थव्यवस्था समाजवादी आहे. पहिला आहे जपान, स्वीडन, चीन, भारत. तर कोणता विद्यार्थी मित्रांनो योग्य पर्याय निवडायचा आणि मग लिहायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पर्यटन एक महत्त्वाचा टिंबटिंब व्यवसाय आहे. तर 4 पर्याय आहे, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक. जो काही योग्य पर्याय असेल तो निवडा आणि ते विधान पूर्ण करून तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. आता एका वाक्यात उत्तरे लिहायची विद्यार्थी मित्रांनो प्रश्नांची. पहिला आहे अर्थव्यवस्था म्हणजे काय. त्यानंतर आहे दुसरा, व्यापार म्हणजे काय. त्यानंतर तिसरा आहे औद्योगिकीकरणामुळे नागरीकरण झालेल्या काही शहरांची उदाहरणे लिहा. त्यानंतर चौथा आहे हरितछन्न मार्ग कशास म्हणतात. 5 आहे परदेशी पर्यटनाची व्याख्या लिही. त्यानंतर 6 आहे पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न आहेत. यापैकी कोणती 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, प्रत्येकी 1 मार्क आहे. त्यानंतर हा प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. आता थोडक्यात उत्तरे लिहायची विद्यार्थी मित्रांनो कोणतीही 3 तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिला आहे आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व, थोडक्यात लिही. दुसरा आहे व्यापाराचे प्रकार, थोडक्यात लिही. त्यानंतर आहे नागरीकरण कोणकोणत्या कारणांमुळे घडते. त्यानंतर वाहतुकीचे महत्त्व, थोडक्यात लिही. त्यानंतर आहे मिश्र अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये लिही. यापैकी विद्यार्थी मित्रांनो कोणतीही 3 सोडवायची, प्रत्येकी 2 मार्क्स आहेत. त्यानंतर आहे प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतीही 3. यामध्ये आहे खालील माहितीच्या आधारे जोड स्तंभालेख तयार करायचा आहे. म्हणजे आता ही माहिती दिलेली आहे ना विद्यार्थी मित्रांनो, यावरती तुम्हाला काय करायचं आहे, जोड स्तंभालेख तयार करायचा आहे. दुसरा आहे विपणनाचे महत्त्व, थोडक्यात लिहायचे आहे. त्यानंतर आहे नागरीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्या लिहायच्यात. चौथा आहे प्राचीन काळापासून व्यापार या संकल्पनेत कसे बदल होत गेले ती लिही. 5वा आहे पर्यटन विकासासाठी कोणकोणते उपाय करता येतील. आता प्रश्न 5वा आहे पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिही. आता पुढील विधानांची विद्यार्थी मित्रांनो भौगोलिक कारणे आपल्याला द्यायची आहेत. पहिला आहे भारतीय अर्थव्यवस्था मिश्र आहे, यावरती तुम्हाला भौगोलिक कारणे लिहायची आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी व्यापार संघटनांची गरज असते. त्यानंतर तिसरं आहे नागरीकरण अनेक समस्यांचे मूळ आहे. चौथा विद्यार्थी मित्रांनो वाहतूक ही पायाभूत सुविधा आहे. त्यानंतर 5वा आहे पर्यटनामुळे अनेकांना रोजगारांची संधी मिळते. आता प्रश्न 6वा विद्यार्थी मित्रांनो खालील मुद्द्यांची तुलना कर आणि उदाहरणे लिही. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणतेही 2 सोडवायचे, 4 दिलेले आहे. जसे की घाऊक व्यापार व किरकोळ व्यापार, यामध्ये तुम्ही फरक स्पष्ट करू शकता, तुलना करू शकता. त्यानंतर आहे स्थलांतर व झोपडी. त्यानंतर आहे हरितछन्न मार्ग व रोरो वाहतूक. त्यानंतर आहे स्वदेशी पर्यटन व परदेशी पर्यटन. आता प्रश्न 7वा आहे, खालील कोणतेही 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे म्हणजे इन डिटेल लिहायची विद्यार्थी मित्रांनो, कारण 3 मार्क इथे प्रत्येकी. पहिला आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा केव्हा व कशी ठरवली गेली ते सविस्तर लिही. दुसरा आहे अर्थशास्त्र म्हणजे काय हे लिहून अर्थव्यवस्थेचे कार्य लिही. त्यानंतर तिसरा आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणकोणत्या 2 संघटनांविषयी माहिती लिही. कोणत्याही 2 संघटनांविषयी माहिती लिहायची आहे. आणि चौथा आहे वाहतुकीचे मार्ग व साधनांची निवड करताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात, यावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका अनेक साऱ्या स्कूलमध्ये येईल, प्रत्येक शाळेत येईलच किंवा तुमच्या शाळेत 100% हाच पेपर येईल, याची कोणत्याही प्रकारे आम्ही खात्री घेत नाही, म्हणजे गॅरंटी घेत नाही. तुम्हाला फक्त सराव म्हणून देण्यात येत आहे. सो तुम्ही फक्त सराव करा. त्यासोबत त्या व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही तुमचा डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट, ही प्रश्नपत्रिका आपण पेड आणलेली आहे, पैशांवरती विकत घेतलेली आहे. तुम्हाला यूट्यूबवरती फ्री बघायला मिळाली, व्हिडिओ फ्रीमध्ये बघायला मिळाली. त्यामुळे व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हिचं PDF पाहिजे असेल तर PDFसाठी तुम्हाला पैसे भरायला लागतात. पेड PDF आहे. जर पाहिजे असेल तर मास्टर वैभव हिरे ॲप प्लेस्टोरवरनं डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्ही या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. बट या प्रश्नपत्रिकांसाठी तुम्हाला पैसे भरायला लागतात. प्रश्नपत्रिका जी आहे ती पेड आहे. फ्रीमध्ये फक्त यूट्यूबवरती व्हिडिओज बघायला मिळतात. PDFसाठी पैसे भरायला लागतील. मास्टर वगैरे ॲपमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये PDFची लिंक देत आहोत. जर काही अडचण असेल तर विचारू शकता. तुम्हा सर्वांना या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.